मंदिराच्या मेन गेटकडे. पार्किंग मधून पुढे आल्यानंतर हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराला त्यांनी तोरणद्वार असं नाव दिलेलं आहे आणि हे नाव त्यांनी का दिलंय ह्याची इथे माहिती दिलेली आहे. त्यांनी खूप छान म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याचा सन्मान करतो, हार पुष्पगुच्छ वगैरे देतो, त्याचप्रमाणे या मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाचं इथे स्वागत असो आणि म्हणूनच या प्रवेशद्वाराला तोरणद्वार असं नाव दिलेलं आहे. आता तुम्हाला दिसतोय त्यामध्ये भारतातल्या 108 नद्या आणि अमेरिकेतल्या 50 राज्यांमध्ये ज्या नद्या वाहतात त्यातलं पाणी या जलकुंडामध्ये वाहताना आपल्याला दिसतं. या जलकुंडाला त्यांनी ब्रह्मकुंड असं नाव दिलेलं आहे. पाणी हे आपलं जीवन आहे म्हणून आपण त्याला अमृत असं म्हणतो. आपल्याला जीवन देणाऱ्या पाण्याचा सन्मान करण्यासाठी हा जलकुंड बांधलेला आहे आणि त्याच्या बाजूनी छान अशी रंगीबेरंगी फुलांची फुलझाडं लावलेली आहेत आणि त्या फुलांच्या मध्ये स्पीकर पण लावलेले आहेत की जेणेकरून आरती वगैरे चालू असेल किंवा काही गाणी चालू असतील तर ती या स्पीकर मधनं सगळीकडे ऐकू येतात. आपण आणि आपोआपच मनाला एक शांतपणा आला. मुख्य प्रवेशद्वारामधून आत येऊन आता आपण निळकंठ प्लाझा इथे आलेलो आहोत. ही जी जागा आहे त्याला निळकंठ प्लाझा हे त्यांनी नाव दिलेलं आहे. इथे श्री स्वामीनारायण यांची 49 फुटी योगिक मुद्रेतली ही मूर्ती आहे. श्री स्वामीनारायण हे स्वामीनारायण परंपरेचे संस्थापक आहेत आणि त्यांना त्यांच्या लहानपणी निळकंठ वर्णी या नावाने संबोधलं जात. त्यामुळेच याला 1000 किलोमीटर इतका प्रवास करून स्वामीनारायण संप्रदायाचा प्रसार केला. त्यांच्या या प्रवासाची माहिती आणि ते भारतात कुठे कुठे गेले होते हे दाखवण्यासाठी इथे भारताचा नकाशा पण त्यांनी केलेला आहे. या निळकंठ वर्णी म्हणजेच स्वामीनारायण यांना दिवसातून 2 वेळा आरती आणि नैवेद्य दाखवला जातो. आता पूर्ण वळसा घालून आपण मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या इथे आलेलो आहोत. पण इथे जाण्यासाठी तुम्हाला वेलकम सेंटरमध्ये आधी जायला लागतं आणि मग तिकडून आतमध्ये तुम्हाला जाता येतं. ही 2 भव्य दिव्य मंदिरं बघून आतमध्ये काय असेल याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना. आता हे सगळं व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवणं आणि प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी बघणं यात खूप तफावत आहे. पण मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे मंदिर बघण्यासाठी आपले भारतीयच नव्हे जगभरातनं खूप सारे फॉरेनर्स पण इथे हे मंदिर बघण्यासाठी येतात. आता आपण स्वागत कक्षापाशी म्हणजेच वेलकम सेंटर पाशी पोहोचलेलो आहोत. आतमध्ये जाऊन बघूयात हे वेलकम सेंटर आहे तरी कसं. इथे आतमध्ये जाण्यासाठी विशिष्ट ड्रेस कोड आहे. स्लीवलेस शॉर्ट्स असे कपडे घातलेल्यांना आतमध्ये परवानगी नाही. त्यासाठी असे जर कपडे कोणी घातले असेल तर त्याच्यावर गुंडाळण्यासाठी म्हणून एक लुंगीसारखं वस्त्र दिलं जातं. ते गुंडाळूनच मगच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. इथे व्हीलचेअर करता हे बटन इथे दिलेलं आहे. ते दाबलं की हे दार उघडतं. दार उघडल्यानंतर स्वागत कक्ष काहीसा असा दिसतो. या वेलकम सेंटरला त्यांनी हवेली असं नाव दिलेलं आहे आणि खरंच हे एका हवेली सारखंच आहे. या स्वागत कक्षामध्ये प्रमुख स्वामी महाराज यांची मूर्ती आहे. हा स्वागत कक्ष मी जसं म्हटलं तसं एखाद्या हवेलीप्रमाणे दिसतो. म्हणजे राजस्थानमध्ये जसजसे मोठ्या हवेली किंवा जुन्या काळातले राजा महाराजांचे जे पॅलेस असायचे तशा प्रकारचं या हवेलीचं बांधकाम आहे. अतिशय सुंदर आणि देखणं असं आहे आणि हे सगळं लाकडावरचं कार्विंग हे बर्माहून मागवलेल्या टिकवूड मध्ये केलंय. या स्वागत कक्षामध्ये जे वृद्ध लोक आहेत ज्यांना चालता येत नाही किंवा अपंग आहेत त्यांच्यासाठी अशा व्हीलचेअरची सोय केलेली आहे की ज्याच्यामध्ये बसून ते हे अख्खं मंदिर बघू शकतात. आता इथे तुम्हाला पणत्या वजा असे काही दिवे दिसतील. त्या प्रकारचे 2700 दिवे इथे लावलेले आहेत. या पणत्या खऱ्या नाहीयेत हे तर तुम्हाला कळलंच असेल. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पणत्या आहेत.
पण लांबनं त्या इतक्या हुबेहूब खऱ्या पणतीसारख्या दिसतात. हे दिवे इथे प्रज्वलित करण्याचं कारण त्यांनी सांगितलंय. जसे आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो, आनंद व्यक्त करतो, कुटुंब मित्रमंडळी एकत्र जमतो, त्याचप्रमाणे इथेही सगळे लोक एकत्र जमलेत म्हणून हे दिवे. इथे वॉशरूमची पण सोय केलेली आहे आणि स्वच्छता आतापर्यंत तुम्ही बघितलीच असेल. आता हे जे समोर तुम्हाला 2 दरवाजे दिसत आहेत, तर ते आहे इथलं थिएटर. या थिएटरमध्ये मंदिराविषयी सगळी माहिती असलेली एक शॉर्ट फिल्म तुम्हाला दाखवण्यात येते. खूप सुंदर आहे ती. Sacred spaces and truly make this a landmark of Hindu architecture and culture. ती बघूनच म्हटलं पुढे जाऊयात, कारण त्यामध्ये बरीचशी देवळाबद्दलची माहिती होती. तो व्हिडिओ संपल्यानंतर वेलकम सेंटरमधनं बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर डाव्या साईडला हे जे मंदिर आहे, आता तिथे आपण जाणार आहोत आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर हे जे मुख्य मंदिर समोर दिसतंय तिथेही आपण जाणार आहोत. या मंदिराचं बांधकाम चालू झालं 2010 साली आणि 4 सप्टेंबर 2017ला इथला जो मार्बलचा पहिला पिलर आहे तो टाकण्यात आला. आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला पादत्राणं ठेवायला अशी जागा केलेली आहे. तिथून बाहेर आल्यानंतर मंदिराची रचना काहीशी अशी आहे. हे सगळं बांधकाम इटालियन करारा मार्बल, इंडियन पिंक स्टोन, लाईम स्टोन यामध्ये करण्यात आलेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये, पण मला जेवढं शक्य झालं तेवढं झूम करून त्या मूर्तींचा व्हिडिओ घेतलाय. त्यामुळे आता असंच दर्शन घ्या. मंदिराच्या आतमध्ये जरी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नसेल तरी बाहेर अशी भरपूर ठिकाणं आहेत की जिथे तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज घेऊ शकता. आता आपण चाललोय मुख्य मंदिराच्या दिशेने. हे मंदिर कसं असावं याची दूरदृष्टी प्रमुख स्वामी महाराजांकडे होती. त्याच्यामुळे त्यांच्या मंदिराचा प्लॅन केला गेला आणि 2010 पासनं या मंदिराचं बांधकाम सुरू झालंय. या मंदिरासाठी लागणारा सगळा मार्बल हा इटली, ग्रीस आणि भारतातून राजस्थानला गेला. तिथे सगळी कारिगिरी होऊन मग ते इकडे रॉबिन्सविल मध्ये शिप करण्यात आलं. आता ह्याची जी बांधणी आहे ती अशा प्रकारची आहे की जसं आपला लेगो किंवा पझल असतं त्याप्रमाणे हे तुकडे एकमेकांना जोडायचे. आता हे नंबरिंग केलेले मार्बल्स जेव्हा इकडे आले, मार्बल वापरण्यात आलाय आणि हे सगळं काम पूर्ण होण्यासाठी 4.7 मिलियन ह्युमन अवर्स लागलेले आहेत. या महामंदिराच्या महाशिखराची उंची 100 फुटाहूनही जास्त असेल. या मंदिरामध्ये महाशिखर आणि बाकी 8 शिखरं आहेत आणि 9 वेगवेगळ्या प्रकारचे डोम्स आहेत. त्याला समरन्स असं म्हणतात. त्यामधले 4 जे डोम्स आहेत त्यामध्ये आहे परब्रह्म, अक्षरब्रह्म, ऐश्वर्य आणि मुक्ता मंडप. हे मंडप आतनं तर खूप सुरेख आहेतच, पण या पूर्ण अक्षरधाम मंदिरामध्ये 10,000 मूर्त्या आहेत आणि या मूर्त्यांमध्ये आपल्या भरतनाट्यम डान्स प्रकाराच्या 108 मुद्रा कोरलेल्या आहेत. तसंच या मंदिरातले जर तुम्ही स्तंभ किंवा पिलर्स ज्याला म्हणतो ते जर मोजलेत तर ते जवळपास 548 आहेत. आणि या सगळ्या कोरीव कामांमध्ये आपली उपनिषदं, भागवत पुराण, रामायण, महाभारत या सगळ्यातल्या गोष्टी झळकतात. या मंदिराचं सगळं काम हे आपल्या राजस्थानमध्ये झालं आणि तिकडून साधारण 20,000 किलोमीटरचा प्रवास करून ते मार्बल्स इथे आणले आणि त्याचं जोडकाम केलंय. म्हणजे या मंदिराची भव्य दिव्यता किती असेल याचा फक्त तुम्ही विचार करा. या मंदिराच्या उभारणीमध्ये जगातल्या कित्येक व्हॉलंटियर्सचा समावेश आहे. यामध्ये कुठलेही धर्म, जात भेदला आहे. आता अक्षरधाम या मंदिराची जर टूर मी तुम्हाला दिली, आता थोडीशी पेटपूजा करूयात. तर आता इथे आलोय आपण शायोना कॅफे मध्ये. या अक्षरधाम मंदिराचंच हे कॅफे आहे आणि या कॅफे बद्दल एक छान गोष्ट त्यांनी सांगितली आहे. अण्णांनी नेहमीच संस्कृती आणि धर्म जोडून ठेवण्यासाठी एक माध्यम म्हणून काम केलंय. किती खरं आहे ना हे. ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या देशात जाऊन तिथलं अन्न ग्रहण करतो तेव्हा त्या देशाच्या संस्कृतीशी आपण आपोआपच जोडले जातो आणि हा विचार ठेवूनच हा कॅफे बनवण्यात आला आहे. इथे मिळणारं अन्न हे अतिशय सात्विक आणि अर्थातच शाकाहारी असतं.
जेवण करून तिथनं बाहेर पडल्यानंतर समोर हा विचार दिसला. त्याचा अर्थ म्हणजे दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद दडलेला आहे. विचारांची शुद्धी झाली असेल तर चला आता आपण जाऊयात अक्षरधाम स्टोअर मध्ये. या स्टोअर मध्ये स्वामीनारायणांच्या वेगवेगळ्या मूर्ती, त्यांच्या जीवनावरची पुस्तकं, अक्षरधाम मंदिराच्या प्रतिकृती, काही डेकोरेटिव्ह आयटम्स, वेगवेगळ्या प्रकारची देवघरं, तसंच पूजा साहित्य अशा बऱ्याच गोष्टी मिळतात. तसंच गंगाजल, सुवासिक साबण, उदबत्त्या, धूप, इसेन्शियल ऑइल्स, बॉडी स्क्रब या पण गोष्टी उपलब्ध आहेत. आणि त्यामध्ये खूप सारी व्हरायटी पण आहे. आता हे स्टोअर आपण पाहिलं, कॅफे बघितला. आता जाऊयात इथल्या शायोना खाद्य भंडाराकडे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय स्नॅक्स, खारी, बिस्किटं, त्यानंतर हे अशा फ्रोझन करीज, भरपूर प्रकारची मिठाई, त्यानंतर गुजराती फाफडा, दहीवडा, खांडवी, तसंच मसाले, पापड, लोणची. लोणच्यांमध्ये पण इतकी व्हरायटी आहे. तसंच टोमॅटो केचप, सलाड ड्रेसिंग, सगळं काही इथे मिळतं. अक्षरधाम मंदिराला भेट द्यायची म्हटलं की तुमचा पूर्ण दिवस कसा जातो हे कळत नाही. त्यामुळे इथे जर येणार असाल तर एक अख्खा दिवस त्याच्यासाठी राखून ठेवा. आणि हे न्यूजर्सीतलं भव्य दिव्य बॅप्स अक्षरधाम मंदिर. तुम्हाला हे मंदिर आणि हा व्हिडिओ आवडेल यात शंकाच नाही. पण हा व्हिडिओ तुमच्या पुरताच मर्यादित न ठेवता जास्तीत आणि या अक्षरधाम मंदिराची महती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. चला तर मग आता निरोप घेते आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल